सभापती महोदय, आपण स्वतः प्राध्यापक असल्यामुळेच हे प्राध्यापक होते म्हणूया हा प्रश्न कळेल, अदरवाईज सर्वसामान्य माणसाला काही कळणार नाही. तर प्राध्यापकांना प्राध्यापक म्हणून प्रमोशन नसतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची क्वालिफिकेशन्स पूर्ण झाल्यानंतर जे बेनिफिट्स दिले जातात कॅश, तर त्याचा 7व्या वेतन आयोगाच्या निर्णयानंतर UGCचा निर्णय सायमल्टेनियसली असा आला की तो आहे 18 जुलै 2018चा की यांना कॅशचे लाभ द्यावेत. आता त्याच्यामध्ये शासनाचं म्हणणं असं आहे, प्रामुख्याने अर्थ खात्याचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला यांचे त्यासाठी आवश्यक असणारे इंटरव्ह्यू होतात आणि इंटरव्ह्यूमधून निष्कर्ष निघतो की यांना कॅशचे लाभ द्यावेत, तिथून घ्या, एवढाच मुद्दा आहे. UGCचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी ते पात्र ठरतात त्या दिवसापासून लावा. तर अर्थ खात्याचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी त्यांचे इंटरव्ह्यू पूर्ण होतील आणि निर्णय झाला की लागू. हा डिफरन्स जवळजवळ 87 कोटी रुपयाचा असल्यामुळे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा एखादा निर्णय झाला आणि तो शासनावर आर्थिक भार पडणारा असेल तर UGCचा निर्णय हा शासनाने केला पाहिजे असं नाही. आता ह्या म्हणजे थोडक्यात प्राध्यापकांवर अन्याय आहे, त्याच्याविरुद्ध ते कोर्टात गेलेत आणि ती केस चालू आहे. मधल्या काळामध्ये ह्या सगळ्यांच्या प्रेशरमुळे आंदोलनाच्या आपण एक कमिटी अपॉइंट केली. त्या कमिटीने सुद्धा त्यांच्यासारखाच निर्णय दिला आहे, पण ही कोर्टातली केस निकाली लागेपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. विक्रम काळे.